हे गाईज, गुड इव्हिनिंग. मी शीतल आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आणि त्याचं आम्ही छोटंसं सेलिब्रेशन ठरवलं आहे घरी करूयात, कारण आम्ही सगळेजण आता घरी आहोत. त्यामुळे आम्ही सेलिब्रेशन आज करणार आहोत. आणि मग बऱ्याच महिन्यांपासून मम्मी मला बोलत होती की माझं आणि पप्पांची एक फोटो फ्रेम बेडरूममध्ये लाव, पण मी म्हटलं की नको. म्हणून मग मी बोलले त्यांना गिफ्ट देऊयात ॲनिव्हर्सरीचं. मी लास्ट इयर पप्पांना गिफ्ट दिलं होतं, तो मम्मी फोन वापरते, मोबाईल गिफ्ट केला होता. आणि यावर्षी मग मी म्हटलं फोटो फ्रेम देईन, पण ते फोटो फ्रेममध्ये जे जे कोणाचे फोटो लावणार आहोत ते तुम्हाला पुढे कळेलच जेव्हा ते वॉलला आम्ही फोटो फ्रेम लावू. तर आता आम्ही प्रवीण फोटो स्टुडिओमध्ये बिरवाडीत आलो आहे. तिथे आम्ही फोटो फ्रेम करणार आहोत, म्हणजे फ्रेम आम्ही घेऊन आलो आहे. सो फोटोकॉपी घ्यायला आम्ही आलो आहे तिथे. सो आता फोटो लावणार फ्रेममध्ये, आणि मग ते मम्मीला आजचं सरप्राईज पण असेल आणि जे गिफ्ट असेल ॲनिव्हर्सरीचं, सो ते आम्ही गिफ्ट द्यायला आलो आहे, मी आणि स्वप्नील. ओय. तर आत्ताच त्यांना फोटो दिलेत आम्ही, पण आम्ही घाईघाईमध्ये आलो त्यामुळे जो मेन फोटो आहे तो घरीच राहिला. ॲक्च्युली तो जुना फोटो आहे, त्याची कॉपी आहे, त्याच्यामुळे तो आम्ही डायरेक्ट त्यांना स्कॅन करायला देणार आहोत, म्हणजे कसं तो चांगला HD मध्ये दिसेल. आणि आत्ता ही जेव्हा बसलेली ना, तेव्हा काय झालं माहिती आहे, कॅमेरा ठेवलेला हिने कुठेतरी आणि तो खाली पडला, आणि त्याची क्वालिटी मी आता चेक करतो की बरोबर आहे की नाही. तर आहे, चांगलं आहे ना. एवढं काय नाही झालं. चल, तर आता मी चलो.
हा सोन्या, ए तोंड दाखवायला काय प्रॉब्लेम आहे तुला? हा गावचा डॉन, नीरज, रोहित, दादू, राहुल, दादू, शमिका, दीदी आणि पिल्लू. हा खुश, आई. असू द्या असू द्या. ए पोरांना पोटभर जेवा. आ? हा. जेवा जेवा पोटभर जेवा. आणि ह्या कोण आहेत काय माहिती, यांना तुम्ही ओळखलत का? मी राणूची बहिणी, हम्म. मी राणीची बहीण. हा. दादाला काय बोलला? ए मुंबईवाल्या काकी. आणि आता ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन झालं आहे. केक वगैरे कटिंग केलं आहे आणि सगळ्यांना केक सर्व केला आहे. पण आता आम्हाला दोघांना सरप्राईज द्यायचं आहे मम्मीला. फोटो फ्रेम ज्या आहेत त्या, सो त्याचं आम्ही म्हणजे कसं द्यायचं कसं ते बघतोय. तर स्वप्नील इथे टेप लावतोय फोटोला आणि मग नंतर जाऊन आम्ही बेडरूममध्ये लावू, कारण बेडरूममध्ये सगळे बसलेत. खूप गरमी तर आहेच, त्यामुळे सगळे बेडरूममध्ये बसलेत. म्हणून आम्ही दुसऱ्या रूममध्ये आलो आहे आणि तिथे टेप लावतोय फोटोला आणि मग त्या फोटो फ्रेम घेऊन आम्ही जाऊ बेडरूममध्ये आणि मग मम्मीला सरप्राईज देऊ. सो वेट करा, नक्की कोणकोणते फोटो आहेत आणि कोणाचे फोटो आहेत ते तुम्हाला लवकरच कळेल. सो आता त्याचं टेप चिटकवण्याचं काम चालू आहे. काय सुरी कशाला? हे कट करायला कैची धार नाही, कैची का त्याने होत नाही? कैची ना धार ते मी कट करते अशी, म्हणजे तू हातात धर असं. मी आणू सुरी, सुरू आणि काय बघू. आणि आमचं स्टिक करून आता झालंय. आम्ही चाललोय बेडरूममध्ये सरप्राईज द्यायला त्यांना. आणि आता बेडरूममधून त्यांना बाहेर काढायचं आहे. मम्मी पप्पा, तुम्हाला काय भेट द्यावी ना हा मोठा प्रश्नच पडला होता. कारण तुमच्याकडे तर सर्व काही आहे, पण तुमच्या चेहऱ्यावर हसू आणणारी एक गोष्ट हवी होती. म्हणून आम्ही ही खास फोटो फ्रेम तयार करायचं ठरवलं. या फ्रेममध्ये तुमच्या सर्व लाडक्या नातवंडांचे फोटो पण आहेत. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोड आठवण इथे जपलेली आहे. तुमच्या आवडत्या व्यक्ती, तुमचे कुटुंब आणि तुमचं संपूर्ण विश्व या एका फ्रेममध्ये सामावलेलं आहे. तुम्ही आयुष्यभर आम्हा सर्वांवर प्रेमाचा वर्षाव केला. आज त्या प्रेमाची ही एक छोटीशी परतफेड आहे. ही फ्रेम फक्त फोटो नाही, तर तुमच्या आयुष्याचा सुंदर प्रवास आहे. प्रत्येक फोटो एक आठवण आहे. प्रत्येक चेहरा तुमच्या प्रेमाची साक्ष आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम आमच्यासाठी नेहमीच अमूल्य राहतील. तुम्हा दोघांना पण लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आम्हाला माहिती आहे पप्पा, तुम्ही नेहमीच आमच्यासोबत आणि आमच्या पाठीशी आहात. काय दिसतंय का? कसे आहेत? एक नंबर. ए पे दे ना गूगल काका. खूप भारी. हे काय रिझल्ट? एक कमी आहे अजून त्याल्यावर पप्पांचा तो एक ऍडव्हान्स फोटो हा रिझल्ट आणि आपली दोन ढोकी मुकी. कसं वाटलं तुम्हाला ते सांगा. चांगलं वाटलं ना? देखो ये देखो हमारी फोटो दिखाएं, अभी दिखाते. देखो ये भी हम ही है और ये हम, ये दो फोटो. और ये हमारी दीदी और ये मेरी छोटी बहन और ये मैं और ये मैं. आवडलं ना तुम्हाला? मी तुला कसं वाटलं? खूप छान, आ? लय भारी, खूप छान. हा ना? सब्सक्राइब करना. काय काय जोडपं आहे, नवीन लग्न झालंय. ए चल, काय करतेस? माझ्या पाया पड तू. हा
ए नवऱ्याच्या पाया पड ना बाई ए घुंगट पूर्ण. आणि बिचारे आमचं जोडपं सगळ्यांच्या नंतर जेवतंय. नाही सगळ्यांच्या आधी अजून आम्ही कोण जेवलो नाही घरातले. हा. बरोबर जागा बघतात आणि बसतात. स्वतःच तेवढं बघायचं. बिर्याणी द्या, कोशिंबीर द्या, सगळं द्या. आणि आता आमचं जेवण पण झालंय. आम्ही सगळ्यांनी फ्रेश झालोय, आवरलंय. आणि आता आम्ही जातोय मांडल्याला. कवाली आहे म्हणून. प्रेम धांदे गायक आहे आणि म्हणजे जयंतीची कवाली आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललोय सगळेजण. आई नाही येत आहे, मम्मी नाही आणि ताई नाही येत आहे, पण बाकी सगळे आम्ही जातोय मांडल्याला. तर आता तिकडे जाऊ, कवाली एन्जॉय करू. तर बघा आम्ही कवालीला ना दाखवणार तुम्हाला कवाली, म्हणून संपलं तेव्हा लाईक शेअर सबस्क्राईब करायचं. तुम्हाला कवालीला आम्ही नाही नेणार आहे. यांना नेण्याचा प्लॅनिंग नाही आहे कवालीला, पण तरी पण यांना यायचं आहे आणि त्यांचं मनात असं चाललंय यायचं, पण त्यांना नेणार नाही. असो चलो आम्ही आता जातो कवालीला. बाय. आणि जाऊन आम्ही तुम्हाला भेटूया. लाईक शेअर कॉमेंट करा. युग पुरुष आहे महामान. सरपंचाची किंमत फक्त गावात आहे, तर आमदाराची किंमत फक्त तालुक्यात आहे, खासदाराची किंमत फक्त जिल्ह्यात आहे आणि मुख्यमंत्र्याची किंमत फक्त एका राज्यात आहे आणि पंतप्रधानाची किंमत या देशात आहे. पण या धर्तीवरती असा एकच मायचा नाव होऊन गेला, ज्याचं नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर, ज्याची किंमत साऱ्या विश्वात आहे. रंगरूपानी आमच्या या लेकी सुद्धा झक मारते कॅटरीना यांच्या पुढे झक मारते कॅटरीना. आणि
आणि आजचा ब्लॉग तुम्हाला मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आणि माझं गिफ्ट कसं वाटलं, आवडलं असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.